Hi everyone. Now we are going to start our new lesson of 12th biology. This lesson is also from the environment. आपण याआधी एन्व्हायरमेंटचा एक टॉपिक कंप्लीट केला, एक लेसन कंप्लीट केला. बेसिकली द लेसन इज बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. त्याच्याशीच रिलेटेड आहे, त्याच्याशी आपण जे आधी शिकलो आहोत त्याच्याशीच लिंक्ड आहे, म्हणून मी हा चॅप्टर स्टार्ट केला आहे. दॅट इज इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो. आपण एन्व्हायरमेंटमध्ये जेही बेसिक कंपोनंट्स बघितले, जेही बेसिक टॉपिक्स बघितले, ते एकमेकांशी कसे कोरिलेट आहे किंवा एकमेकांवर कसे डिपेंडेबल आहेत ते बघायचे आहे. बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर आपण जे आधीच्या लेसनमध्ये बघितले की कुठले नॉन लिव्हिंग फॅक्टर्स आहे, कुठले लिव्हिंग फॅक्टर्स आहे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये, ते आता एकमेकांशी कसे लिंक आहे आणि कसे एकत्र फंक्शन करतात ते बघायचं आहे. फर्स्ट आपल्या या चॅप्टरचा फर्स्ट पार्ट असणार आहे, दॅट इज इकोसिस्टम. आता इकोसिस्टम म्हणजे काय की आपण जिथे राहत आहोत, आता ह्युमन बिंग्सची एक इकोसिस्टम झाली. म्हणजे ज्या सिस्टीममध्ये ह्युमन बिंग्स सर्वाईव्ह करत आहे, काही फंक्शन परफॉर्म करत आहे, त्यांची जेही लिव्हिंग ॲक्टिव्हिटीज आहे त्या ज्या सिस्टीममध्ये येणार ते ह्युमन बिंग्सची इकोसिस्टीम. मग जे ॲक्वेटिक आहे, ॲनिमल्स आहे, ते जिथे राहतात, ते जिथे वर्क करतात, जे फंक्शन त्यांचं जे काही लिव्हिंग ॲक्टिव्हिटीज ज्या ठिकाणी ॲक्टिव्ह असतात ती त्यांची सिस्टीम, म्हणजे ती झाली ॲक्वेटिक सिस्टीम. जे फॉरेस्ट एरिया आहे तिथे जे काही ॲक्टिव्हिटीज होतात, तिथे जे काही फंक्शन्स, जे काही बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर कोरिलेट होऊन जे काही सिस्टीम परफॉर्म होते ती झाली फॉरेस्ट सिस्टीम. तर आता आपल्याला इकोसिस्टीम म्हणजे बेसिकली जे बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट मिळून जे एक सिस्टीम वर्क करते इन एन्व्हायरमेंट, ती सिस्टीम ती एखादी सिस्टीम म्हणजे इकोसिस्टम. आणि ती सेल्फ सस्टेनेबल असते, सेल्फ डिपेंडेबल असते. मीन्स त्याला दुसऱ्या कोणत्याही इंटरप्शनची गरज नसते. त्यामध्ये जे प्रेझेंट असलेलेच कंपोनंट ते सिस्टीम परफॉर्म करत असतात. सो आता बेसिकली या चॅप्टरमध्ये आपल्याला दोन पार्ट्स और दोन टॉपिक्स, मेजर टॉपिक डिस्कस करायचे आहे, दॅट इज इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो. फर्स्ट आपण इकोसिस्टम डिस्कस करणार आहोत. मग त्या इकोसिस्टममध्ये एनर्जी फ्रॉम वन कंपोनंट टू अनदर कंपोनंट कशी फ्लो होते, कशी ट्रान्सफर होते, किती प्रमाणात एनर्जी वन कंपोनंट यूज करतो, किती अदर कंपोनंटला ट्रान्सफर करतो, या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आणखी काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. दोन मेजर टॉपिक डिस्कस करायचे आहे या चॅप्टरमध्ये, दॅट इज इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो. इट इज 14 चॅप्टर ऑफ युअर 12th बायोलॉजी. हा चॅप्टरसुद्धा आधीचा जो चॅप्टर होता त्याच्याशीच रिलेटेड आहे आणि तेवढाच इम्पॉर्टंट आहे. मी आधीच्या चॅप्टरच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की एन्व्हायरमेंटचे जेही चॅप्टर्स 12th बायोलॉजीमध्ये इन्क्लुडेड आहे यांचे मार्क्स हे फ्री मार्क्स टाईप्स असतात. मीन्स थेरीचे जेही क्वेश्चन आहे हे तुम्ही आपल्या मनाने इझिली लिहू शकता जर तुम्हाला पूर्ण लेसनच्या कन्सेप्ट समजल्या असेल. फक्त जे ऑब्जेक्टिव्ह मार्क्स असतात, मीन्स ज्या काही टर्म्स आहे, इयर आहे, नावं आहे, या ज्या काही टर्म्स आहे, या जर थोड्या बेसिक टर्म्स लक्षात घेतल्या तर इझिली या चॅप्टर्सचे मार्क्स आउट ऑफ मार्क्स कवरिंग चॅप्टर असतो. सो बेसिकली आपण एन्व्हायरमेंटचे जेही दोन टॉपिक बघितले, फर्स्ट टॉपिक आपला कंप्लीट झाला, तो टॉपिक अराउंड 5 or 6 मार्क्स असतो बोर्डसाठी. सो त्या चॅप्टरमधले थेरीचे मार्क्स दे आर आउट, म्हणजे जेही थेरी मार्क्ससाठी क्वेश्चन येतात फ्रॉम 2.5 मार्क्स टू 5 मार्क्स वगैरे, हे जे काही क्वेश्चन येतात या चॅप्टरमधले ते आपण सगळे प्रिपेअर केले आणि ते तुम्ही स्वतः लिहू शकता. बिकॉज एन्व्हायरमेंट इज अ टॉपिक विच यू कॅन एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स. बट जे काही टर्म्स आहे, जसं आता इथे नाव आहे किंवा मग आपण आधीच्या चॅप्टरमध्ये जेही ॲक्ट्स, प्रोटोकॉल्स, पॉलिसीज बघितल्या त्या लक्षात घ्या. तुमचे एन्व्हायरमेंटचे मार्क्स पक्के असतात. सो आपण आता सेकंड टॉपिक स्टार्ट करत आहोत. या लेसनमध्ये सुद्धा भरपूरसे नावं, भरपूरशा ऑब्जेक्टिव्ह कन्सेप्ट आहे त्या लक्षात घ्या. आणि बेसिक जो थेरी पार्ट आहे तो आधीच्याच लेसनसारखा इझी आहे. सो आपण स्टार्ट करू. दॅट इज फर्स्ट पार्ट ऑफ आवर 14 टॉपिक, दॅट इज इकोसिस्टम. आता मी आधी एक्सप्लेन केलं, इकोसिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम ज्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट दोनही एकत्र वर्क करतात आणि ही सिस्टीम विदाऊट आउटर इंटरप्शननी परफॉर्म होत असते. आता हेच जे काही मी स्टेटमेंट सांगितलं हे टेक्स्टबुकच्या वर्डनुसार आपण बघू. दॅट इज इकोसिस्टीम इज अ सेल्फ रेग्युलेटरी अँड सेल्फ सस्टेनिंग स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ नेचर. आता मी आधी सांगितलं की इकोसिस्टीम ही सेल्फ रेग्युलेटरी अँड सेल्फ सस्टेनिंग युनिट असते. दॅट मीन्स
की ती स्वतः त्यामध्ये जे कंपोनंट प्रेझेंट आहे त्यांनीच ती सिस्टीम वर्क करत असते. जस्ट फॉर एक्झाम्पल आपण टेरेस्ट्रियल इकोसिस्टम घेतली ॲक्वेटिक इकोसिस्टम घेतली, एखादी रिव्हर कन्सिडर केली किंवा पॉन्ड कन्सिडर केला. त्या पॉन्डमध्ये जेही फिशेस जेही ॲक्वेटिक प्लांट्स प्रेझेंट आहे ते त्यांचाच यूज करतात. आउटर इंटरप्शनची त्यांना गरज नसते. ते स्वतः आपले जे काही कंपोनंट्स तिथे प्रेझेंट आहेत त्यांनी वर्क करत असते. आउटर कंपोनंटची त्यांना गरज नसते. इट मीन्स दॅट इट इज सेल्फ रेग्युलेटरी अँड सेल्फ सस्टेनिंग, म्हणजे ती स्वतःच आपलं वर्क परफॉर्म करत असते विदाउट एनी आउटर इंटरप्शन. आणि जर आपण पॉन्ड इकोसिस्टम कन्सिडर केली तर त्या पॉन्ड इकोसिस्टममध्ये जेही कंपोनंट प्रेझेंट आहे इच अँड एव्हरी कंपोनंट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल इम्पॉर्टंट. त्यामध्ये जोही कंपोनंट प्रेझेंट आहे तो स्ट्रक्चरली अँड फंक्शनली तेवढाच इम्पॉर्टंट असतो त्या इकोसिस्टमच्या वर्कसाठी. सो दिस इज बेसिकली अ इकोसिस्टम दॅट इज अ सेल्फ रेग्युलेटरी अँड सेल्फ सस्टेनिंग स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नेचर. जसं आपण DNA कन्सिडर करतो, ह्युमन बिंग्स और एनी लिव्हिंग थिंगचा जो स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट असतो दॅट इज DNA. सिमिलरली अ इकोसिस्टम इज ऑल्सो अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ नेचर. नेचरचा जो मेन कंपोनंट आहे दॅट इज इकोसिस्टम. आता डिफरंट टाईप्सच्या इकोसिस्टम असतात. आपण पूर्ण अर्थ किंवा पूर्ण ग्लोब कन्सिडर केला आपल्या अर्थचा, तर आपण पूर्ण अर्थ कन्सिडर केली तर अर्थची एक इकोसिस्टम दॅट इज ग्लोबल इकोसिस्टम झाली. मग त्या ग्लोबल इकोसिस्टममध्ये खूप साऱ्या छोट्या छोट्या इकोसिस्टम्स वर्क करतात. सो बेसिकली एका मोठ्या इकोसिस्टममध्ये स्मॉल इकोसिस्टमसुद्धा वर्क करू शकतात. सो इकोसिस्टम इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नेचर. इकोसिस्टम वर्क करत आहे, फंक्शन करत आहे तरच नेचर फंक्शनमध्ये आहे. इकोसिस्टमचा एक जरी कंपोनंट मिस झाला किंवा एक जरी कंपोनंटमध्ये इंटरप्शन आलं किंवा कुठलीही एक इकोसिस्टम स्टॉप झाली तर नेचर डिस्टर्ब होतं. जे आपण सध्याच्या स्थितीमध्ये एक्सपिरियन्ससुद्धा करत आहोत की एखाद्या नेचरमध्ये कुठलाही कंपोनंट मोर ॲक्टिव्ह झाला किंवा लेस ॲक्टिव्ह झाला किंवा वॅनिश झाला तर त्या कंपोनंटवर जेही अदर कंपोनंट्स डिपेंडेबल असतात ते कंपोनंटसुद्धा डेंजरमध्ये येणं स्टार्ट होतं. सो दिस इज बेसिकली इकोसिस्टम इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नेचर. इकोसिस्टममध्ये असलेला प्रत्येक बायोटिक और अबायोटिक कंपोनंट इज इक्वली इम्पॉर्टंट. आता इकोसिस्टम म्हटलं म्हणजे आपण सपोज टेरेस्ट्रियल इकोसिस्टम और ॲक्वेटिक इकोसिस्टम कन्सिडर केली तर नेचर म्हणत आहोत, एन्व्हायरमेंट म्हणत आहोत, मीन्स बेसिकली फक्त लिव्हिंग कंपोनंट्स IMP आहेत का तर नाही. बायोटिकसोबत अबायोटिक कंपोनंटसुद्धा IMP असतात. बिकॉज इकोसिस्टम इज फॉर्म बाय बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट. इकोसिस्टम हे बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंटचं मिळून बनलेली सिस्टम असते. त्यात बायोटिक ॲज वेल ॲज अबायोटिक कंपोनंट दोन्ही ॲक्ट करत असतात. सपोज आपण ॲक्वेटिक इकोसिस्टम कन्सिडर केली त्यामध्ये लिव्हिंग थिंग्स असतात लाईक फिश, जे काही ॲक्वेटिक प्लांट्स आहे हे झाले लिव्हिंग कंपोनंट. बट सिमिलरली जे अदर नॉन लिव्हिंग कंपोनंट असतात सच एज वॉटर, सनलाईट, जे काही प्रोटीन्स, कॅल्शियम्स जे पाण्यामध्ये असतात, जे फिशेस आणि प्लांटसाठी नेसेसरी असतात ते सुद्धा इक्वली ॲक्ट करतात. सो दिस इज बेसिकली अ बायोटिक अँड अबायोटिकचं जे काही कॉम्बिनेशन आहे कंपोनंटचं. सो दिस इज बेसिकली अ इकोसिस्टम. आता फर्स्ट इकोसिस्टम कोणी डिफाईन केली, कोणी टर्म केली ते बघू. फर्स्ट इकोसिस्टम ही जी टर्म आहे ही कॉइन केली होती टेन्सलेनी इन 1935. इन इयर 1935 टेन्सले कॉइन द टर्म इकोसिस्टम. इन इयर 1935 टेन्सलेनी फर्स्टली इकोसिस्टम ही टर्म कॉइन केली. मीन्स बेसिकली जे काही एक कम्प्लीट सिस्टीम वर्क करत असते ती एखादी सिस्टीम म्हणजे इकोसिस्टम. हे फर्स्ट इन इयर 1935 टेन्सलेनी कॉइन केलं होतं. सो दिस इज बेसिकली अ इंट्रोडक्शन अबाउट इकोसिस्टम. Ecosystem is a self-regulatory and self-sustaining structural and functional unit of a nature. Ecosystem is formed by the combination of biotic as well as abiotic component. Ecosystem ही बायोटिक आणि अबायोटिक दोन्ही कंपोनंटनी बनलेली असते. इकोसिस्टममध्ये बायोटिक आणि अबायोटिक दोन्ही कंपोनंट इक्वली वर्क करत असतात तेव्हाच इकोसिस्टम वर्क करत असते. अँड इकोसिस्टम फर्स्ट कॉइन कोणी केली होती दॅट इज टेन्सले इन इयर 1935. सो इकोसिस्टमचा कुठलाही क्वेश्चन आला तर स्टार्टिंग इंट्रोडक्शननी करायची. इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही काय मेन्शन कराल दॅट इज ही डेफिनेशन
इकोसिस्टीम बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंटचं कॉम्बिनेशन आहे ते. आणि इकोसिस्टीम फर्स्ट टर्म कोणी केली होती हे मेन्शन करायचं. इकोसिस्टीमचा कुठलाही क्वेश्चन आला, आयदर टाइप्स ऑफ इकोसिस्टीम हा क्वेश्चन आला तर डायरेक्ट नॅचरल इकोसिस्टीम आर्टिफिशियल इकोसिस्टीमपासून स्टार्ट करायचं नाही. स्टार्टिंगला इकोसिस्टीमचं इंट्रोडक्शन द्यायचं. इंट्रोडक्शनमध्ये डेफिनेशन आणि फर्स्ट कॉइन कोणी केली होती ते इन 4 or 3 लाईन्स इंट्रोडक्शन द्यायचं. जास्त इंट्रोडक्शनसुद्धा लिहायचं नाही. इकोसिस्टीमचं इंट्रोडक्शन लिहिलं देन डायरेक्टली क्वेश्चन स्टार्ट करायचं की देर आर 2 टाइप्स ऑफ इकोसिस्टीम जे आपण आता नेक्स्ट बघणार आहोत. दॅट इज नॅचरल इकोसिस्टीम अँड आर्टिफिशियल इकोसिस्टीम. सो दिस इज इंट्रोडक्शन अबाउट इकोसिस्टीम. नेक्स्ट आता इकोसिस्टीम आपण आधीच डिस्कस केलं. जर सपोज आपण ग्लोब कन्सिडर केला तर एक सिंगल ग्लोब हा एक ग्लोबल इकोसिस्टीम झालं. त्यामध्ये बेसिकली स्मॉल इकोसिस्टीम वर्क होत आहे. तर इकोसिस्टीम या डिफरंट साईजेसच्या असू शकतात. मीन्स बेसिकली इकोसिस्टीमची साईज हे व्हॅरी होत असते. द साईज ऑफ इकोसिस्टीम व्हॅरीज अकॉर्डिंग टू इट्स फंक्शन, अकॉर्डिंग टू इट्स एन्व्हायरमेंट, अकॉर्डिंग टू इट्स स्ट्रक्चर. त्याचं स्ट्रक्चर, फंक्शन, एन्व्हायरमेंट बघून इकोसिस्टीमची साईज व्हॅरी होत असते. सपोज आता ओशन कन्सिडर केला तर ओशनची इकोसिस्टीम ही खूप मोठी असणार. पण सिमिलरली आपण एक स्मॉल पॉन्ड कन्सिडर केला तर त्याची इकोसिस्टीम ओशनच्या कंपॅरिझनमध्ये भरपूर स्मॉल असते. सो दिस इज बेसिकली अ वॅरिंग ऑफ साईज ऑफ इकोसिस्टीम. मीन्स आपण स्मॉल पॉन्डची इकोसिस्टीम कन्सिडर केली तर त्याची साईज ही लहान असते. बट लार्ज ओशियन कन्सिडर केला तर त्याची साईज ही मोठी असते. सो इकोसिस्टीमच्या साईजेस व्हॅरी होत असतात. त्या साईजेस स्ट्रक्चरवर, फंक्शनवर, आउटर जे फॅक्टर अफेक्ट करतात इकोसिस्टीमवर त्यांच्यावर डिपेंडेबल असतात. सो साईज व्हॅरीज ऑफ इकोसिस्टीम. नेक्स्ट इकोसिस्टीममध्ये 2 मेन कॅटेगरीज असतात. दॅट इज टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम अँड ॲक्वेटिक इकोसिस्टीम. मीन्स त्या मेजर कॅटेगरीज झाल्या. त्यातही भरपूरशा स्मॉल कॅटेगरीज असतात. बट 2 मेजर कॅटेगरीमध्ये आपण इकोसिस्टीमला कॅटेगराईज केलं तर इकोसिस्टीम कॅटेगराईज इंटू 2 मेजर कॅटेगरी. दॅट इज फर्स्ट इज टेरेस्ट्रियल. टेरेस्ट्रियल मीन्स लँडवर ज्याही इकोसिस्टीम वर्क करत आहे, आयदर इट इज फॉरेस्ट और ह्युमन बिंग्सची जी सोसायटी झाली, ज्या सोसायटीमध्ये ह्युमन्स लिव्ह करतात, वर्क करतात, राहतात, ती सुद्धा एक टाईप ऑफ इकोसिस्टीम झाली. तर ती इकोसिस्टीमसुद्धा टेरेस्ट्रियलमध्ये येणार बिकॉज इट वर्क्स ऑन अ लँड. मग ज्या ॲक्वेटिक इकोसिस्टीम असतात, आता ॲक्वेटिकमध्ये पण लेयर्स असतात. जी वरची लेयर आहे तिथे डिफरंट ॲनिमल्स, डिफरंट फिशेस असतात. त्यामधली जी मधातली लेयर असते त्यात डिफरंट फिशेस असतात. आणि जी सगळ्यात खालची जी डीपमधली लेयर असते त्यात डिफरंट फिशेस असतात. सो बेसिकली कंप्लीट इकोसिस्टीम कन्सिडर केली तर ती ॲक्वेटिक इकोसिस्टीम. पण त्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन्स असतात. त्यामध्ये सुद्धा स्मॉल इकोसिस्टीम वर्क करत असतात. सो दीज आर स्मॉल कॅटेगरीज अंडर द 2 मेन कॅटेगरीज. इकोसिस्टीमच्या 2 मेन कॅटेगरीज. सपोज ऑब्जेक्टिव्ह और कुठलाही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आला त्यात इकोसिस्टीमच्या 2 मेजर कॅटेगरीज सपोज आस्क झाल्या तर दॅट इज फर्स्ट इज टेरेस्ट्रियल, सेकंड इज ॲक्वेटिक. इकोसिस्टीम हॅज 2 मेन कॅटेगरीज दॅट इज टेरेस्ट्रियल अँड ॲक्वेटिक. आणि आता इकोसिस्टीमचे टाईप्स वेगळे, कॅटेगरी वेगळ्या झाल्या आणि टाईप्स वेगळे झाले. इकोसिस्टीमचे 2 कॅटेगरीज मीन्स टेरेस्ट्रियल अँड ॲक्वेटिक. आणि इकोसिस्टीमचे 2 टाईप्स म्हणजे नॅचरल इकोसिस्टीम अँड आर्टिफिशियल इकोसिस्टीम. सो आपण आतापर्यंत काय बघितलं इकोसिस्टीममध्ये? दॅट इज इकोसिस्टीम इज अ सेल्फ रेग्युलेटरी अँड सेल्फ सस्टेनिंग स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नेचर. इकोसिस्टीम इज फॉर्म फ्रॉम बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट. Ecosystem was first defined and termed by Tinsley in year 1935. Size of ecosystem varies according to its outer factor, that is small pond to large ocean. हे एक्झाम्पल झालं साईज वॅरिंगचं. देन इकोसिस्टीमचे 2 मेजर कॅटेगरीज असतात. दॅट इज टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम अँड ॲक्वेटिक इकोसिस्टीम. आता आपण इकोसिस्टीमचे टाईप्स बघणार आहोत की 2 टाईप्स ऑफ इकोसिस्टीम्स असतात. यामध्ये डिफरंट टाईप्स येणार. बट जे मेन 2 टाईप्स आहे इकोसिस्टीमचे ते दॅट इज नॅचरल इकोसिस्टीम अँड आर्टिफिशियल इकोसिस्टीम. आता नॅचरल इकोसिस्टीम म्हणजे कुठली इकोसिस्टीम? दॅट इज डू नॉट रिक्वायर ह्युमन इनपुट्स. म्हणजे जी इकोसिस्टीम नॅचरली वर्क करत असते, जी इकोसिस्टीम नॅचरली सेल्फ रेग्युलेटरी अँड सेल्फ सस्टेनिंग स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नेचर असते, जे नॅचरली वर्क करणारी इकोसिस्टीम दॅट इज
नॅचरल इकोसिस्टीम ज्यात ह्युमन इम्प्युट्सची रिक्वायरमेंट नसते. बट अपोजिट इन आर्टिफिशियल इकोसिस्टीम ह्युमन इम्प्युटची गरज असते, बिकॉज आर्टिफिशियल इकोसिस्टीम ही मॅनमेड इकोसिस्टीम असते. जी इकोसिस्टीम ह्युमन्सनी बनवली आहे ती इकोसिस्टीम दॅट इज आर्टिफिशियल इकोसिस्टीम. यामध्ये ह्युमन इम्प्युट नेसेसरी असतो, यामध्ये ह्युमन इम्प्युटची रिक्वायरमेंट नसते. सो दोन इकोसिस्टीम्स बघितले आपण, दॅट इज नॅचरल इकोसिस्टीम अँड आर्टिफिशियल इकोसिस्टीम. नॅचरल इकोसिस्टीम डज नॉट रिक्वायर्स ह्युमन इम्प्युट अँड आर्टिफिशियल इकोसिस्टीम इज मॅन-मेड इकोसिस्टीम. ती ह्युमननीच बनवलेली इकोसिस्टीम असते, दॅट्स वाय इट रिक्वायर्स ह्युमन इम्प्युट. अदर नॅचरल इकोसिस्टीम ही सेल्फ सस्टेनिंग असते, ती स्वतः वर्क करत असते, त्याला कुठलाही आउटर इम्प्युटची गरज नसते. बट मॅनमेड इकोसिस्टीममध्ये आउटर इम्प्युटची गरज असते, त्यांना फूड प्रोव्हाइड करणं, त्यांची टाईम टू टाईम केअर घेणं, या सगळ्या गोष्टी ह्युमन कंट्रोल्ड असतात. सो दिस इज आर्टिफिशियल इकोसिस्टीम. आता नॅचरल इकोसिस्टीम अँड आर्टिफिशियल इकोसिस्टीमचे एक्झाम्पल बघायचे झाले, तुम्ही कुठलाही पॉईंट जर एक्सप्लेन करत आहात आणि त्यात एक्झाम्पल मेन्शन असेल तर ते एक्झाम्पल पेपरमध्ये मेन्शन करायचे. तुम्ही डेफिनेशन लिहिली, एक्सप्लेनेशन केलं, एक्झाम्पल मेन्शन केले नाही तर हाफ मार्क डिडक्ट होतो. सो जिथे एक्झाम्पल नेसेसरी आहे तिथे एक्झाम्पल मेन्शन करायचे आणि जिथे डायग्राम नेसेसरी असते, इन थ्री मार्क्सच्या अभोवचे जेही क्वेश्चन असतात त्यात डायग्राम ही नेसेसरी असते, तिथे डायग्राम काढायचीच, बिकॉज डायग्रामला सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असते बायोलॉजीमध्ये. एक्झाम्पल पण तेवढेच IMP असतात एखाद्या टर्ममध्ये. सपोज इकोसिस्टीमचे टाईप हा क्वेश्चन आला तर फर्स्ट इंट्रोडक्शन द्यायचं, नंतर नॅचरल इकोसिस्टीम, आर्टिफिशियल इकोसिस्टीम दोघेही सेपरेटली एक्सप्लेन करायचे आणि त्यानंतर जेव्हा नॅचरल इकोसिस्टीमचा लास्ट पार्ट येतो तिथे एक्झाम्पल म्हणून जेही नॅचरल इकोसिस्टीमचे आयदर एक किंवा दोन एक्झाम्पल मेन्शन करायचे, आर्टिफिशियल इकोसिस्टीमचे सुद्धा एक्झाम्पल मेन्शन करायचे. नॅचरल इकोसिस्टीमचं एक्झाम्पल म्हणजे दॅट इज रिव्हर. ही रिव्हरमध्ये कुठलाही ह्युमन इम्प्युटची गरज नसते. रिव्हरमध्ये जेही कंपोनंट वर्क करत असतात तिथे जी इकोसिस्टीम वर्क करत असते तिथे ह्युमन इम्प्युट नेसेसरी नसतं, इव्हन रिक्वायरमेंटसुद्धा नसते. सो नॅचरल इकोसिस्टीमचं एक्झाम्पल घ्यायचं झालं दॅट इज रिव्हर. अँड सिमिलरली आर्टिफिशियल इकोसिस्टीमचं एक्झाम्पल घ्यायचं झालं दॅट इज फिश पॉन्ड, जो मॅनमेड असतो. आपण घरी फिश पॉन्ड जो फॉर्म करतो त्यात आपण टाईम टू टाईम वॉटर चेंज करत असतो, टाईम टू टाईम फूड प्रोव्हाइड करत असतो, टाईम टू टाईम क्लिनिंग करत असतो, म्हणजे ह्युमन इम्प्युटची तिथे नेसेसिटी आहे. सो दिस इज आर्टिफिशियल इकोसिस्टीम. बट सिमिलरली रिव्हरमध्ये ह्युमन इम्प्युटची नेसेसिटी नसते, कारण की ती सेल्फ क्लीन होते, सेल्फ तिथे जे काही फूड आहे ते सेल्फ फॉर्म होत असतं. सो दिस इज बेसिकली आर्टिफिशियल इकोसिस्टीम. आणि फिश पॉन्ड म्हणजे दिस इज रिव्हर इज बेसिकली अ नॅचरल इकोसिस्टीम आणि फिश पॉन्ड म्हणजे दिस इज आर्टिफिशियल इकोसिस्टीम. आतापर्यंत आपण इकोसिस्टीमची डेफिनेशन, त्याचे कंपोनंट्स फर्स्ट कोणी कॉइन केली होती, त्याचे कॅटेगरी आणि टाईप्स बघितल्या. आता इकोसिस्टीमच्या स्ट्रक्चरमध्ये काय काय गोष्टी इन्क्लुडेड असतात आणि जे आपण या लेसनमध्ये समोर शिकणार आहोत ते कंपोनंट्स बघू. दॅट इज इकोसिस्टीमचं जे स्ट्रक्चर आहे त्यात बेसिकली 3 मेन कंपोनंट्स असतात. फर्स्ट इज प्रोडक्टिव्हिटी, सेकंड इज ट्रान्सफर ऑफ एनर्जी दॅट इज आयदर अ फूड चेन, वेब न्यूट्रिएंट सायकल, अँड थर्ड इज द आउटपुट. फर्स्ट कंपोनंट ऑफ इकोसिस्टीम इज प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे जेही एका इकोसिस्टीममध्ये प्रोडक्ट होत असतं, प्रोड्यूस होत असतं, दॅट इज अ प्रोडक्टिव्हिटी ऑफ दॅट इकोसिस्टीम. आणि नेक्स्ट म्हणजे जेही प्रोडक्ट होतं, जेही एनर्जी प्रोड्यूस होते ती फ्रॉम वन लेवल टू अनदर लेवल ट्रान्सफर होत असते, आयदर इन द फॉर्म ऑफ फूड और न्यूट्रिएंट, दॅट इज बेसिकली अ फूड चेन और न्यूट्रिएंट सायकल. हे तीनही कंपोनंट्स आणि यातले काही स्मॉल कंपोनंट आपण डिटेलमध्ये याच लेसनमध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट कंपोनंट दॅट इज प्रोडक्टिव्हिटी, मीन्स त्या इकोसिस्टीममध्ये काय प्रोड्यूस होतं, नॅचरली किंवा सेल्फ जे काही प्रोडक्शन होतं दॅट इज प्रोडक्टिव्हिटी. सेकंड द ट्रान्सफर ऑफ एनर्जी, मीन्स आता प्रोड्यूस झालं आहे तर ते एका जागेवर पॉज घेऊन तर राहणार नाही, ते ऑब्वियसली ट्रान्सफर होणार, बिकॉज इकोसिस्टीम ही वर्किंगमध्ये असते, ती स्टॉप नसते, वर्किंग प्रोसिजरमध्ये असते. सो प्रोडक्शन झाल्यानंतर ते ऑब्वियसली ट्रान्सफर होणार. मग एखादी गोष्ट ट्रान्सफर होत आहे ती एनर्जीच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते. सो दिस इज ट्रान्सफर ऑफ एनर्जी. अँड नेक्स्ट एखादी गोष्ट ट्रान्सफर होत आहे
एक लास्ट स्टेज असते जिथे ती एक तर स्टॉप होते, बट इकोसिस्टम हे वर्किंगमध्ये असते, ती स्टॉप होऊ शकत नाही. सो बेसिकली ते एक लिव्हिंग कंपोनंट्स त्यात प्रेझेंट असतात. सो ते डिग्रेड होते और आयदर लॉस होते. मीन्स बेसिकली इकोसिस्टमच्या आउटपुटमध्ये काय कंपोनंट्स येणार, दॅट इज डिग्रेडेशन अँड एनर्जी लॉस. आता 3 कंपोनंट्स आहे, स्ट्रक्चर आहे इकोसिस्टमचे. फर्स्ट इज फॉर्मेशन और बेसिकली प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे जिथे कंपोनंट्स जिथे काही गोष्टी प्रोड्यूस होणार, फॉर्म होणार, दॅट इज प्रोडक्टिव्हिटी ऑफ द इकोसिस्टम. नेक्स्ट इज ट्रान्सफर ऑफ एनर्जी, मीन्स फ्रॉम वन लेवल टू अनदर लेवल एनर्जी ट्रान्सफर होत असते. त्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये एनर्जी लॉससुद्धा होते. तुम्ही 11th बघितलं असाल की जी एनर्जी फ्लोची डायग्राम असते त्यात, ते सुद्धा आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. सो सेकंड स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टम दॅट इज ट्रान्सफर ऑफ एनर्जी. अँड थर्ड स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टम इज आउटपुट इन द फॉर्म ऑफ आयदर डिग्रेडेशन और एनर्जी लॉस. आता डिग्रेडेशन म्हणजे बेसिकली डिकम्पोजिशन होतं, जे ह्युमस फॉर्म लिव्हिंग कंपोनंट्स ॲक्ट झाले, मायक्रो ऑर्गॅनिझम ॲक्ट झाले, तर एखादी गोष्ट डिग्रेड होऊन ह्युमस फॉर्ममध्ये येते. ते अगेन न्यूट्रियंट फॉर्म करत असते, जे फॉसिल फ्यूल्सच्या फॉर्ममध्ये यूज होतात. सो दिस बेसिकली सायकल असते, ती एक कुठेही इकोसिस्टम स्टॉप होत नाही. आणि हे स्ट्रक्चर असतात इकोसिस्टमचे, ज्यावर इकोसिस्टम वर्क करत असते. 3 स्ट्रक्चर मेन इकोसिस्टमचे, दॅट इज प्रोडक्टिव्हिटी, ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड आउटपुट, जे आपण आता समोर बघणार आहोत डिटेलमध्ये की बेसिकली प्रोडक्टिव्हिटी काय असते, ट्रान्सफर ऑफ एनर्जी काय असते अँड आउटपुट काय असते. दिस इज बेसिकली अ स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टम. त्याआधी आपण इकोसिस्टम काय आहे फर्स्ट कोणी कॉइन केली, त्यात कुठले कंपोनंट ॲक्टिव्ह असतात, त्याच्या कॅटेगरीज काय आहे आणि इकोसिस्टमचे टाईप बघितले. सो दिस इज अ इकोसिस्टम फर्स्ट डेफिनेशन. देन 2 टाइप्स ऑफ इकोसिस्टम, 2 कॅटेगरीज ऑफ इकोसिस्टम and 3 structure of ecosystem, that is productivity, transfer of energy and the output. यानंतर आपण productivity, transfer of energy and output सिंगली काय असतात ते सिंगल एक्सप्लेन बघणार आहोत, त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. सो दिस इज अ बेसिक इन्फॉर्मेशन अँड इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ इकोसिस्टम. सो तुम्ही याचा स्क्रीनशॉट या जर टॉपिकचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ इट. So now our next topic is that is structure and function of ecosystem. याआधी आपण इकोसिस्टम काय आहे, इकोसिस्टमच्या कॅटेगरीज अँड इकोसिस्टमचे फंक्शन टाईप्स बघितले. त्यानंतर इकोसिस्टममध्ये जे स्ट्रक्चरमध्ये जे कंपोनंट्स आहेत ते बघितले. ते कंपोनंट्स आपण नंतर डिस्कस करणार आहोत. त्या कंपोनंट्सच्या आधी आपण एक टर्म बघितली, दॅट इज इकोसिस्टम इज फॉर्म बाय बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट. त्या बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंटनुसार इकोसिस्टम ची काय स्ट्रक्चर असते ते बघणार आहोत. सो स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टम आपण हा टॉपिक स्टार्ट करत आहोत. जे इकोसिस्टमचं स्ट्रक्चर आहे, फंक्शन आहे, आपण स्टार्टिंगपासून बघत आहोत की इकोसिस्टम ही 2 कंपोनंट्सने फॉर्म झालेली असते. फर्स्ट इज बायोटिक अँड सेकंड इज अबायोटिक. बायोटिक मीन्स लिव्हिंग कंपोनंट, अबायोटिक मीन्स नॉन लिव्हिंग कंपोनंट. लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग कंपोनंटचं कॉम्बिनेशन मिळून एक इकोसिस्टम वर्क करत असते, एक इकोसिस्टमचं स्ट्रक्चर फॉर्म होत असते. सो बेसिकली स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टममध्ये 2 कंपोनंट्स, जे मेजर 2 कंपोनंट्स ॲक्ट होतात, दॅट इज बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट बोथ. आता ते बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट व्हॅरीज होतात स्पेस आणि टाईमनुसार. ती इकोसिस्टम कोणत्या स्पेसमध्ये आहे, कोणत्या टाईममध्ये आहे, त्या स्पेस आणि टाईमनुसार ते जे कंपोनंट्स आहे, ज्या कंपोनंटवरती बेसिकली जी पर्टिक्युलर इकोसिस्टम वर्क करत आहे ते कंपोनंट स्पेस आणि टाईमनुसार व्हॅरी होत असतात. जे स्पेसच्या अकॉर्डिंग व्हॅरी होत असतात, द व्हेरिएशन ड्यू टू स्पेस मीन्स स्पेसच्या अकॉर्डिंग जेही व्हेरिएशन्स येणार इकोसिस्टममध्ये त्यांना स्पॅटियल पॅटर्न म्हणतात. आता या स्पॅटियल पॅटर्नचे 2 टाईप्स आहे, 2 कॅटेगरीज आहे, त्या बघणार आहोत आपण. सो आपण काय बघितलं स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टममध्ये की इकोसिस्टमचं स्ट्रक्चर ॲज वेल ॲज फंक्शन हे 2 कंपोनंटनी वर्क होत असते, दॅट इज बायोटिक ॲज वेल ॲज अबायोटिक. दॅट मीन्स अ कम्प्लीट इकोसिस्टम is formed by biotic as well as abiotic factors,
मीन्स कम्प्लीट जे इकोसिस्टीम वर्क करत असते, मग ती कुठलीही इकोसिस्टीम झाली, आयदर ॲक्वेटिक आयदर टेरेस्ट्रियल, ही बायोटिक अँड अबायोटिक या दोन कंपोनंटनी वर्क होत असते. या कम्प्लीट लेसनमध्ये ज्या पार्टमध्ये आपण इकोसिस्टीम डिस्कस करणार आहोत, एक मेन गोष्ट लक्षात ठेवायची, दॅट इज इकोसिस्टीम वर्क्स ड्यू टू टू कंपोनंट, दॅट इज बायोटिक ॲज वेल एज अबायोटिक कंपोनंट्स. आता त्या बायोटिक ॲज वेल एज अबायोटिक कंपोनंटनुसार ती इकोसिस्टीम कुठल्या स्पेसमध्ये आहे आणि कुठल्या टाईममध्ये वर्क करत आहे, या दोन गोष्टीनुसार या बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंटमध्ये व्हेरिएशन्स येतात. यात व्हेरिएशन आले तर बेसिकली इकोसिस्टीममध्ये व्हेरिएशन्स येतात. सो स्पेस आणि टाईमनुसार काय व्हेरिएशन्स येतात ते बघणार आहोत. सो बेसिकली फर्स्ट व्हेरिएशन जे स्पेसनी व्हेरिएशन शो करतं, त्या स्पेसच्या व्हेरिएशनला म्हणतात दॅट इज स्पॅटियल पॅटर्न. आता या स्पॅटियल पॅटर्नचे दोन कॅटेगरीज आहे, फर्स्ट इज स्ट्रॅटिफिकेशन अँड सेकंड इज झोनेशन. या स्पॅटियल पॅटर्नचे दोन कॅटेगरीज पडणार. मीन्स स्पेसनुसार, बेसिकली स्पेस म्हणजे एखादी जागा झाली आणि जागा आपण बेसिकली एक तर हॉरिझॉन्टल और वर्टिकल या दोन कंपोनंटमध्ये आपण एखादी स्पेस बायफर्गेट करत असतो की एखादी स्पेस कन्सिडर करायची झाली. एखादी सपोज ट्री आहे, तिची हाईट ही वर्टिकल स्पेसमध्ये येणार आणि खूप साऱ्या ट्रीज मिळून जी जागा कव्हर होत आहे ती झाली हॉरिझॉन्टल स्पेस. सो स्पेसनुसार जे ही व्हेरिएशन येतात आणि जे पॅटर्न फॉर्म होतात त्यामध्ये दोन पॅटर्न असतात. फर्स्ट इज स्ट्रॅटिफिकेशन अँड सेकंड इज झोनेशन. आता स्ट्रॅटिफिकेशन मीन्स vertical distribution of different species of plants and animals. Spatial patterns of first category, that is stratification. या स्ट्रॅटिफिकेशन मीन्स जे ही वर्टिकल जे कंपोनंट ज्या स्पेसिस डिस्ट्रीब्युटेड असतात, स्ट्रॅटिफिकेशन मीन्स वर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पेसिस. अँड सेकंड इज दॅट इज झोनेशन. या झोनेशनमध्ये जे हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन असणार. स्पेसमध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की स्पेस आपण दोन गोष्टी डिफाईन करतो, एक तर वर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल. मग वर्टिकल आणि हॉरिझॉन्टलला या इकोसिस्टीमच्या डेफिनेशनमध्ये नाव काय आहे तर वर्टिकल झालं त्याला स्ट्रॅटिफिकेशन आणि जे हॉरिझॉन्टल असणार त्याला झोनेशन. सो stratification means what? The vertical distribution of different species of plants and animals occupying different levels. आता वर्टिकल आहे तर त्यात डिफरंट लेवल असणार, मीन्स हाईटनुसार लेवल व्हॅरीज होतात. तर त्या डिफरंट लेवलमध्ये जेही वर्टिकल स्पेस एखादी स्पेसिस ऑफ प्लांट झालं किंवा ॲनिमल जे ऑक्युपाय करणार ती वर्टिकल स्पेस, ते वर्टिकल पॅटर्न, दॅट इज अ स्ट्रॅटिफिकेशन. त्याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ट्री, जे टॉप वर्टिकल पोझिशनमध्ये ट्री स्पेस ऑक्युपाय करतात त्यांची जी हाईट असते बेसिकली ट्रीजची, त्या हाईटनुसार जे स्पेस ऑक्युपाय होते दॅट इज अ स्ट्रॅटिफिकेशन पॅटर्न. अँड सेकंड इज दॅट इज झोनेशन, जी हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन असतं, आयदर इट इज इन ॲक्वेटिक और टेरेस्ट्रियल. मीन्स आता हॉरिझॉन्टल आहे, ॲक्वेटिक सिस्टीममध्ये ज्याही डिफरंट ॲनिमलच्या स्पेसिस आहे त्या हॉरिझॉन्टली डिस्ट्रीब्युटेड असतात. एखादी रिव्हर झाली ती हॉरिझॉन्टली डिस्ट्रीब्युटेड असते, त्याच्याच अकॉर्डिंग तिथले जे ॲनिमलच्या स्पेसिस, प्लांटच्या स्पेसिस आहे त्या हॉरिझॉन्टली डिस्ट्रीब्युटेड असतात. सेम जे हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आहे त्याला झोनेशन म्हणतात आणि जे वर्टिकल डिस्ट्रीब्युशन आहे त्याला स्ट्रॅटिफिकेशन म्हणतात. आपण या टॉपिकमध्ये काय बघितलं की एक इकोसिस्टीम ही दोन कंपोनंटनी वर्क होत असते, दॅट इज बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट. हे बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट स्पेस अँड टाईमनुसार व्हॅरी होत असतात. मीन्स त्या इकोसिस्टीम कुठल्या स्पेसवर आहे कुठल्या टाईमवर आहे त्या या दोन मेन गोष्टीनुसार हे बायोटिक अँड ॲज वेल एज अबायोटिक कंपोनंट व्हॅरी होतात. हे दोन कंपोनंट व्हॅरी होत असेल तर ऑब्वियसली इकोसिस्टीमसुद्धा व्हॅरी होणार, त्यातसुद्धा चेंजेस येणार. मग स्पेसनुसार जे काही व्हेरिएशन्स आहे त्यामध्ये जे स्पेसनुसार व्हेरिएशन पॅटर्न शो होतो त्याला नाव आहे स्पॅटियल पॅटर्न. या स्पॅटियल पॅटर्नमध्ये दोन कॅटेगरीज आहे, दॅट इज स्ट्रॅटिफिकेशन अँड झोनेशन. स्ट्रॅटिफिकेशन मीन्स वर्टिकल डिस्ट्रीब्युशन अँड झोनेशन मीन्स हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन. आता इकोसिस्टीम शिकत आहोत तर यात डिस्ट्रीब्युशन कशाचं होणार
जे काही स्पेसीज आहे प्लांट ॲनिमल्सच्या किंवा अबायोटिक फॅक्टरचं जे हे डिस्ट्रीब्युशन आहे, जर वर्टिकल डिस्ट्रीब्युशन असेल तर स्ट्रॅटिफिकेशन अँड हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन आहे तर झोनेशन. स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टममध्ये आपण काय बघितलं, स्पेस टाईमनुसार कंपोनंट व्हॅरी होतात, स्पेसनुसार व्हॅरी होणारा कंपोनंटला स्पॅटियल पॅटर्न, त्यामध्ये 2 कॅटेगरी दॅट इज स्ट्रॅटिफिकेशन अँड झोनेशन. दिस इज अ फर्स्ट पार्ट ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टम. आणि याआधी आपण जे बघितले की मेन कंपोनंट असतं स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टमचे दॅट इज प्रोडक्टिव्हिटी, एनर्जी फ्लो, ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड जे लास्ट असतात दॅट इज आउटपुट दॅट इज डिग्रेडेशन ऑर एनर्जी लॉस. हे मेन कंपोनंट्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, हे फर्स्ट आपण 14th युनिट स्टार्ट केला दॅट इज इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो. त्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट डिस्कस करत आहोत दॅट इज इकोसिस्टम. आपण स्टार्ट कुठनं केलं की बेसिक डेफिनेशन ऑफ इकोसिस्टम, त्या इकोसिस्टमची डेफिनेशन, मग त्या ते इकोसिस्टम कुठल्या कंपोनंटनी बनली आहे, फर्स्ट इकोसिस्टम कोणी कॉइन केली होती, आणि त्यानंतर इकोसिस्टमचे कॅटेगरीज, 2 कॅटेगरीज टेरेस्ट्रियल ॲक्वेटिक आणि 2 टाईप्स दॅट इज नॅचरल इकोसिस्टम, ॲक्वेटिक नॅचरल इकोसिस्टम अँड आर्टिफिशियल इकोसिस्टम. त्यात एक्झाम्पल्स पण बघितले, डेफिनेशन पण बघितली, नंतर बेसिक इन्फॉर्मेशन घेतली की स्ट्रक्चर इकोसिस्टमचं स्ट्रक्चर कसं असते. त्यात 3 कंपोनंट बघितले दॅट इज फर्स्ट इज प्रोडक्टिव्हिटी, देन सेकंड इज ट्रान्सफर ऑफ एनर्जी and third one is output that is either degradation or a loss of energy. And next आपण structure of ecosystem मध्ये बेसिकली इकोसिस्टमचे 2 कंपोनंट ज्याने ते कंपोनंट व्हॅरी होत असतात दॅट इज स्पेस अँड टाईम. स्पेसनी व्हॅरी होणारे कंपोनंट डिस्कस केले दॅट इज स्ट्रॅटिफिकेशन अँड झोनेशन. दिस ऑल अबाउट टुडेज टॉपिक. यामध्ये तुम्हाला काही क्वेरीज असेल, काही क्वेश्चन असेल किंवा काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि तुम्ही या टॉपिकचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. थँक्यू.